जगद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा। गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। तरी पुत्र स्नेहे मोहितो धृतराष्ट्रसे पुसतो म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची। जे धर्मालय म्हणजे तेथे पांडव आणि माझे गेले असते व्याजे झुंजाचेनी। तेरी तेची तुला अवसरी काय किजत असे रैरी। ते झडकरी कथन करी मज प्रती पुंडलिक वरदे। हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या चरणकमलांना कोटी कोटी वंदन करून आपले पीठाचे उत्तराधिकारी काणेपनाथ महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होऊन या संतसंघाला जमलेल्या सगळ्या बंधू आणि भगिनींना श्री गुरुदेव। मागच्या संतसंघामध्ये आपण सर्वांनीच गुरुवाणी ऐकली। खरंच अमृताचा वर्षाव व्हावा असं माऊलींच्या मुखातले ते एक एक शब्द आपल्यावर खरंच अमृताचा वर्षाव झाला आणि खूप धन्य झालो आपण यासाठी। हे संतसंघ या सार्थक ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय पहिल्यामध्ये प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंना किती विनवलं आणि तो महिमा आपल्या गुरु माऊलींच्या मुखातून आपण ऐकला। अहो किती भाग्यवान आपण। त्या एका माऊलींनी ही ज्ञानेश्वरी लिहिली आणि आपल्या माऊलींनी त्यांच्या मुखाने गुरुदेवांचं वर्णन करावं हे दुधात साखर पडण्यासारखंच आहे ना। आपणही खूप भाग्यवान आहोत म्हणून संतसंघाला आले आहोत। या ठिकाणी आज या संतसंघामध्ये मागच्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं गुरुमहिमा सांगितला, गुरुदेवांना वर्णन केलेलं आहे आणि या ठिकाणी सांगितलं प्रत्यक्ष निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की बाबा रे आता तू प्रत्यक्ष या ग्रंथाला सुरुवात कर ना। आणि या ग्रंथाला सुरुवात झालेली आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरुदेवांचा आशीर्वाद घेतला आणि प्रत्यक्ष ग्रंथाला सुरुवात केलेली आहे। ते धर्मक्षेत्र मानलं जातं ते असं कुरुक्षेत्र आणि त्या कुरुक्षेत्रावर नेमकं आता काय घडतं आहे हेच आता इथून आपल्याला बघायचं आहे। कुरुक्षेत्रालाच फक्त धर्मक्षेत्र का म्हटलेलं आहे? आपल्या हिंदू धर्माचे अनेक धर्मस्थळं आहेत पण कुरुक्षेत्राला अनन्य असं साधारण महत्त्व का आहे? त्याचं कारण असं आहे की याच कुरुक्षेत्रावर भगवान कृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली। अनितीनं नीतीवर जो जय मिळवायचा प्रयत्न चालू होता किंवा बळजबरी जी अनिती करत होते नीतीवर तिचा बिमोड नाश हा कुरुक्षेत्रावर झाला आणि पुन्हा एकदा सत्यमेव जयते सत्याचाच विजय होतो। जरी किती बलाढ्य चतुरांग सेना जरी असली
तरी शेवटी सत्य हे सत्यच राहतं. कौरवांकडे कमी नव्हतं सैन्य. आता ऐकाल या प्रसंगानुरूप त्याचं वर्णन होईल. प्रचंड ताकद, प्रचंड दळभार, आणि युद्धाला किती उभे होते? 101 विरुद्ध 5. 100 कौरव आणि एक पांडवपुत्रच, याला राधेय सूत असं म्हणायचे, तो कर्ण. आणि इकडे कोण कोण होते ते आपल्याला पुढे ऐकायचं आहे, म्हणून सस्पेन्समध्ये मी ठेवून देतो. तर इकडे सगळे 101 आणि इकडे 5 हो. पण ते 5 जो विजय मिळवला आणि होत्याचं नव्हतं करून टाकलं आणि दाखवून दिलं की सत्य हे अजरामर आहे. आज सुद्धा कलियुगामध्ये बऱ्याच जणांच्या मुखातून येतं, सत्याची दुनियाच राहिली नाही हो. सत्यानं वागायचं म्हणजे प्रचंड त्रास होतो. परंतु लक्षात ठेवा, नेहमी सत्याचाच विजय होतो. एक असत्य लपवण्यासाठी हजारो चुका कराव्या लागतात आणि आपण स्वतः त्याच्यामध्ये गुरफटत जातो. त्या कोळ्यासारखे. कोळ्याचं जे कोष्टक असतं किंवा त्याचं जाळं असतं ना, त्याच्यामध्ये एकदा श्वापद अडकलं त्याचं की ते सुटणार नाही म्हणजे नाही सुटणार. आणि मग तो कोळीरूपी काळ त्या श्वापदाला खाऊन टाकणार. तसं असत्यानं, अनितीनं, म्हणून मी माझ्या काय अभंगात सांगितलं ना, कलियुगी दंबाचार माजेल भूमीवरी, अशी ही वेदांची वैखरी. या कलियुगामध्ये दंबाचार, अत्याचार, अनाचार बोकाळेल, भ्रष्टाचार बोकाळेल. आज काय आहे बघा, जे वेदांनी वर्णन करून ठेवलंय ते सगळं आपल्याला इथे अनुभवाला मिळतंय, पाहायला मिळतंय, जगायला मिळतंय, ऐकायला मिळतंय, भोगायला मिळतंय. पण तरीसुद्धा सद्गुरूरूपी कृष्ण परत येणार आणि तो या उपदेशाच्या माध्यमातून ह्या सगळ्या कौरवांना संपवून टाकणार. हे कौरव आहेत, भ्रष्टाचार, अनाचार, दंबाचार. आज आपण कुलाचारहीन झालोय. काय कूळ मूळ बघतच नाही. त्याच्यासाठी ही ज्ञानेश्वरी आहे. अन्याय, अत्याचार याच्यामध्ये आपण पिचून शरण येऊ लागलोय. जसं वाघ एखादं श्वापद मारतो ना, त्याला खेळून खेळून मारतो. मग शेवटी ते दमलं की सरळ शरण जातं. आता मार, मानेलाच घ्यायचा आहे ना तुला, चावा घ्यायचा ना, घे मानेला. तसे आपण हतबल होऊन शरण जातो. पण लक्षात घ्या, कुठल्याही परिस्थितीमध्ये हतबल होण्याची गरज नाही. जर गुरुकृपा तुमच्यावर असेल तर तुम्ही कधीच सत्य सोडणार नाहीत आणि सत्य हे नेहमी जिंकणारच. आणि जिथे सत्य आहे तिथे लक्ष्मी येणार. लक्ष्मीच्या पाठीमागे जाण्याची गरज नाही. आम्ही एकदा दृष्टांत दिला होता एका राजाचा, की राजा आपल्या महालामध्ये पहाटेच्या वेळेला बसलेला असतो आणि एक सुंदर स्त्री बाहेरून येते, म्हणजे राजवाड्यातून प्रसादातून बाहेर येते. तिला पाहिल्यानंतर राजा विचारतो, कोण आहेस तू? तर ती म्हणते, मी लक्ष्मी म्हणून. मग कुठे चालले? म्हणाले, कंटाळल्याने मी तुला सोडून चालले. राजा म्हणाले, ठीक आहे, तुला जर जायची इच्छा असेल तर जाऊ शकतेस. त्यानंतर दुसरा पुरुष येतोय. ती गेल्यानंतर राजा विचारतो, तू कोण आहेस? तर तो म्हणतो की मी दान आहे. मग तू का चाललास? तर म्हणाला, आता लक्ष्मी गेली, माझं काम काय? लक्ष्मी नसेल तर भिकारी माणूस कधी दान धर्म करतो का? याला 2 वेळचं अन्न खायला मिळत नाही, त्याला कधी असे डोळे लागतात का? आता आपण अन्नदान करूया, नाणीदला जाऊन अन्नदान करूया, पंढरपूरला जाऊन अन्नदान करूया, काशी तीर्थ यात्रा करूया, किंवा 3 धामची यात्रा करूया. हे असं कधी शक्य नाही आहे.
त्यामुळे तू कंगाल होणार आहे, भिकपती होणार आहेस, म्हणून माझं राहून काहीच काम नाही, म्हणून मी चाललो. राजा म्हणाल ठीक आहे जा. त्यानंतर आलं ते तप. त्याने सांगितलं मी का चाललोय ते तुला विचारायची गरज नाही, की जो स्थिर नसतो तो कधीच काय करू शकत नाही. म्हणून भक्ती करा, म्हणजे आपल्यामध्ये स्थिरता येईल. लक्षात ठेवा, लक्ष्मीच्या पाठीमागे लागू नका. जे जे लक्ष्मीच्या पाठीमागे लागतात त्यांना भिकारी व्हावं लागतं. लक्ष्मीपुत्र तेच असतात की ज्याने हृदयामध्ये नारायणाला साठवलेलं असतो. आमचं भांडवल काय बघा, 25 वर्षामध्ये काही कोटी रुपयाची ह्या संस्थेच्या माध्यमातून आपण मालमत्ता उभी केली समाजाच्या कल्याणासाठी. वेगळ्या ठिकाणी आश्रम उभे केले, पण भरतासारखं केलं. त्या ट्रस्टवर मी ट्रस्टी नाही, कानिपनाथ महाराज ट्रस्टी नाहीत, हे लक्षात ठेवा. कधी लक्ष्मीच्या पाठीमागे लागलो नाही, पण ज्या ज्यावेळी जे मनामध्ये येतं ते पूर्ण होतं. का तर सद्गुरूरूपी नारायण हृदयामध्ये घट्ट आहे. आणि नारायणाचा जोपर्यंत आपल्या शिरावर हात आहे, घाबरायची गरजच नाही. माऊलीनेच सांगितलंय, सद्गुरू सारिका असता पाठीराका, इतरांचा लेखा कोण करी. तेव्हा हे जे कलियुग आहे, या कलियुगामध्ये असत्याचं आचरण वाढणार आणि आपण वाहत जाणार. त्या राजाला ते तप सांगतं, थांबलं. माझं थांबून काय उपयोग, तू तपाचरण करूच शकत नाही, नामस्मरण करूच शकत नाही. तू आता पैशाच्या पाठीमागे लागणार, संपत्ती मिळवायच्या पाठीमागे लागणार. त्यामुळे तुझ्या डोक्यात एकच विचार राहणार की मी साम दाम दंड भेद नीती करून कसं मिळवणार लक्ष्मी, त्याचा प्रयत्नच राहणार. मला वाटतं आपलं पण तसंच होतं, म्हणून आपण वाया जातो. तर मी चाललो म्हणाले. मग पाठीमागून येतं ते यश. ते यशाला राजा विचार, तू का चाललास? अरे हे सगळे गेल्यानंतर यश येणार का तुला? तुझ्यावर गुरूंची कृपा नाही, देवाची कृपा नाही, तुझ्या पाठीमागे लक्ष्मी नाही, तू दानधर्म करत नाहीस, मग तुला जे नैतिक पाठबळ मिळालं पाहिजे ते कसं मिळणार? मग तुला यश कसं येणार? त्यामुळे माझं काय काम नाही आहे, म्हणून मी चाललो. असे ते चौघेजण निघून गेले. आणि सगळ्यात शेवटी एक सुंदर पुरुष येतो, ते म्हणजे सत्य. राजा विचारतो, तू कोण आहे बाबा? तर माझं नाव सत्य आहे. राजाच्या डोक्यात आलं, हुशार असतो, त्याने लक्षात ठेवलं सत्य सोडता कामा नये. म्हणून त्याने पाय धरल्याने सांगितलं, बाबा रे हे बाकीचे गेले जाऊ दे, पण तू जाता कामा नये. कारण मी आजवर आयुष्यामध्ये कधी असत्यानं वागलो नाही, पुढे असत्यानं वागणार नाही, तुला हमी देतो, पण कृपा करून तू थांब. अरे राजन, माझं कामच राहिलं नाही आता, तर मला तू सोड. राजा पाय सोडेना. शेवटी सत्याला असं अडचणीत राजानं आणलं की बघ, तुला जायचं असेल जाऊ शकतो, मी तुला काय बळानं पकडून ठेवू शकत नाही, पण मला एवढंच कळतं, तू सत्य असशील तर सत्याचा न्याय देशील. मी आजपर्यंत कधी असत्यानं वागलो, कधी राजा म्हणून कुणावर अत्याचार केले, कधी अन्याय केला असेल तर माझी चूक आहे, तू जाऊ शकतो. आणि मी प्रजेवर मुलासारखं प्रेम केलं असेल, आईसारखं प्रेम केलं असेल तर तुला नाही जाता येणार. सत्य अडचणीत आलं आणि सत्यानं विचार केला की काय झालं तरी हरकत नाही, नाव म्हणजे हे सगळे सोडून मला गेले तरी चालणार, परंतु मी माझं सत्य सोडणार नाही. आणि सत्य मागं फिरलं. आश्चर्य असं, सत्य मागं आल्याबरोबर, राजवाड्यात जाऊ लागल्याबरोबर जे बाहेर होते ना उभे गेलेले मगाशी, लक्ष्मी अमुक तमुक सगळे, ते सगळे परत आले. म्हणून सत्याची कास सोडू नका. इथे हा प्रसंग कुरुक्षेत्राचा ह्यासाठीच आणलेला आहे की याच्यातून हेच शिकवायचं आहे की सत्य हेच अजरामर राहणार आहे. आणि ह्या सत्य असत्याचा न्याय निवाडा कुठे झाला? कुरुक्षेत्रावर. म्हणून या क्षेत्राला धर्मक्षेत्र असं म्हटलंय. आता पुढे ऐकूया आपण पागारीताई काय म्हणतात. श्री गुरुदेव माऊली, किती सुंदर सांगितलेले की जे कुरुक्षेत्र ते धर्मक्षेत्र, आणि धर्मक्षेत्राचं आचरणच माऊलींनी आता इतकं सुंदर सांगितलेलं आहे. आणि ते आपल्या मनामध्ये बिंबवतं, दर महिन्याला आपल्या हातात येतं ते धर्मक्षेत्र मासिक. त्याच्यात माऊलींचेच विचार आपण हे ऐकतो, जे आत्ता ऐकले तेच विचार तर माऊलींनी त्याच्यात सांगितलेले आहे ना. म्हणून हे धर्मक्षेत्र आपल्याला प्रत्येक घरापर्यंत पोचवायचं आहे आणि ते आपण पोचवणार. मुळात मुद्दा असा आहे की या ठिकाणी
जे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र आहे, या कुरुक्षेत्रावर आता दोन्ही बाजूनी सैन्य आहे. एक पांडवांचं सैन्य आहे, दुसरीकडनं कौरवांचं सैन्य लढण्यासाठी, युद्ध करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. पण एक गोष्ट मात्र इथे सांगावीशी वाटते की कौरवांचे जे पितामह असतात, पिताश्री धृतराष्ट्र, हे आंधळे असतात, त्यांना दिसत नाही. आणि मग त्यांना ते ऐकायचं असतं ते नेमकं त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर काय चाललेलं आहे. आणि म्हणून आता हे कसं बघणार, कसं मला कोण सांगणार, तर मग त्या ठिकाणी संजयाचं नियोजन केलेलं आहे. हा संजय कोण हो, तर व्यास मुनींचा जो व्यास आहे त्यांचे शिष्यच आहे. आणि या संजयला आध्यात्मिक गुरूंच्या कृपेने दृष्टी प्राप्त झालेली आहे. आणि ज्या कुरुक्षेत्रावर जे युद्ध चालू आहे त्या ठिकाणचे, त्या युद्धभूमीवर जे जे काही घडतं ते तो प्रत्यक्षात हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्रासमोर महलात बसून सगळं बघतो. त्याला ते ज्ञान होतं आणि मग तो जे सगळं धृतराष्ट्राला सांगत असतो. ही झाली पार्श्वभूमी. आता या ठिकाणी पिता असल्यावर ममता असणारच आपल्या कौरवांबद्दल, मुलांबद्दल. आणि मग आता कौरव पांडव हे दोन्ही बाजूने आलेले आहेत. आणि आता नेमकं तिथे काय चाललंय, किती वेळ झालेला आहे. आणि म्हणून धृतराष्ट्र इथे संजयाला विचारतो, ते पण मोहाने विचारतो, अरे बाबा सांग तरी, त्या ठिकाणी कुरुक्षेत्राच्या ठिकाणी दोन्ही सैन्य समोरासमोर उभे आहे आणि नेमकं आता माझे मुलं काय निर्णय घेतात आणि पांडव काय निर्णय घेतात. त्याला मनातून आशा असते एक मात्र. त्या कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र का म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी धृतराष्ट्राला एक आशा असते की त्या क्षेत्राचा काहीतरी माझ्या मुलांवर किंवा पांडवांवर परिणाम होईल आणि हे युद्ध एखाद्या वेळेस नाही होणार. आणि या युद्धाचं जे भयंकर परिणाम आहे ते सुद्धा नष्ट होतील. आणि म्हणून त्या मोहमाये ममतेने तो संजयाला व्याकुळतेने विचारतो, बाबा रे तिथे काय चालले ते सांग तरी. आणि मग संजयाने जे तिथे बघितलं ते धृतराष्ट्राला सांगितलं. तिथे काय घडलं होतं, तर दोन्ही बाजूने पांडवांचं सैन्य, अफाट सैन्य उभं होतं, परंतु त्यांच्या मानाने कौरवांचं सैन्य तर भरपूर होतं. पण जो दुर्योधन होता कौरवांचा, तो ते पांडवांचं सैन्य बघितलं आणि मनामध्ये घाबरला. मनात घाबरला कारण माऊलीने मगाशी सांगितलं होतं की सत्य तिकडे होतं आणि ज्यावेळेस सत्याच्या विरोधात आम्ही उभं राहतो त्यावेळेस मन नेहमी घाबरतं. सत्याच्या विरोधात, कारण सत्य कुठे होतं तर पांडवांच्या साईडने होतं, प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या साईडने होते. आणि मग त्यांचं मुठभर सैन्य जरी असलं, कौरवांचं लाखो कोटींनी सैन्य जरी असलं, पण तिथं दुर्योधन घाबरतोय, मनामध्ये घाबरलेला आहे. तरी पुत्रस्नेही मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजय सांगे मातू कुरुक्षेत्राची. इथे धृतराष्ट्राला एक उत्कंठा लागलेली आहे. तो जसा दृष्टीनं अंध आहे तसं मनानं पण अंध झालेलं आहे. त्याला मनातून वाटत असतं की आपल्या पुत्रांचा विजय झाला पाहिजे. असं का वाटतं, याचं नाव आहे मोह. आपण पण मोहामध्ये अडकतो ना, ते आपण पण असेच आंधळे होतो. एखादी गोष्ट आपली नसते की आपल्या कॅपॅसिटीच्या पलीकडची असते, पण मोहानं एकदा आपल्याला ग्रासलं की आपल्याला वाटतं ते मिळालंच पाहिजे. मग आपली कॅपॅसिटी असो नाही तर नसो, आपली क्षमता असो न तो अथवा नसो, मिळाली पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि मग वेडे दिवाने होतं ना, एकच ध्यास, माझाच विजय झाला पाहिजे. धृतराष्ट्राचं असंच झालेलं आहे इथे. आणि म्हणून तो उत्कंठेतून विचारतो संजयाला. हा संजय व्यासांचा शिष्य आहे, ज्याला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे. अशा संजयाची योजना तिथे केलेली आहे. आताची जी दिल्ली आहे ते त्या काळचं हस्तिनापूर. आणि धृतराष्ट्राच्या प्रसादामध्ये, राजवाड्यामध्ये संजय समोर उभा आहे आणि सिंहासनावर बसलेला अंध धृतराष्ट्र विचारतोय की हे संजय, मला तू सांग, मला एक उत्कंठा लागलेली आहे, मला एक औत्सुकता लागलेली आहे की आता त्या कुरुक्षेत्रावर नेमकं तुला काय दिसतंय. अरे माझे पुत्र आणि माझ्या बंधूचे पुत्र समोरासमोर येऊन उभे टाकलेले आहेत, ते तुला काय दिसतं ते सांग. आणि मग संजय वर्णन करतो. राजा दुर्योधन हा घाबरलेला नाही आहे, तो बिलकुल घाबरलेला नाही प्रचंड सेना बघून. कारण कौरवांची सेना आणि पांडवांच्या सेनेची तुलना जर केली तर
कौरवांची सेना म्हणजे एक सागर आहे आणि पांडवांची सेना म्हणजे एक तलाव आहे. आणि राजा दुर्योधन हा वीर आहे, त्यामुळे घाबरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वीर कधी मरणाला घाबरत नाही. जी सती जाते ती कधी मृत्यूला घाबरत नाही. मला इथे जाळा होईल, तिथे जाळाला होईल, अमुक भाजेल तमुक भाजेल, ती सतीच असू शकत नाही. तसा वीर हा कधीच मृत्यूला घाबरत नाही. त्या दुर्योधन घाबरण्याचा प्रश्न नाही आहे. उलट दुर्योधनामध्ये एक चेतना निर्माण झाली. पेटलाय दुर्योधन आतून. आणि आपल्यासोबत असणारे जे मोठमोठे योद्धे आहेत त्यांच्यामध्ये एक चेतना निर्माण झाली पाहिजे, म्हणून तो अभिमानानं सांगतोय गुरु द्रोणाचार्यांना. अभिमानानं सांगतोय, त्यांच्यामध्ये एक स्फुल्लिंग निर्माण करतोय, चेतना निर्माण करतोय. अजून सुद्धा इथे दुर्योधनाची घमेंड संपलेली नाही आहे. दुर्योधनाने यचकिंचित जरी विचार केला असता की माझा प्रतिस्पर्धी जरी 5 असले तरी त्याचं सारथ्य करणारा प्रत्यक्ष भगवंत आहे, तरी सुद्धा मला वाटतं दुर्योधन आणि कौरवांचा विनाश टळला असता. पण ज्यावेळी आपण मोहाने भ्रमित होतो त्या सर्व बाजूनं गलित गात्र होतो. सगळे इंद्रिय आपली बंद होऊन जातात, अंध होतात धृतराष्ट्रासारखी. धृतराष्ट्राला नुसतंच डोळ्यानं दिसत नव्हतं असं नाही, तर त्याची पंचकर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय ही अंध झालेली होती. वास्तविक त्याने विचार करायला पाहिजे होता की ज्याचा सारथी भगवान कृष्ण आहे तिथे विजयश्री तिथेच असणार. आणि जर धृतराष्ट्र शहाणा असता तर त्याने आपल्या मुलांना बजावलं असतं की पुत्रांनो, ह्या संपत्तीसाठी वैर उचित नाही. माझ्या बंधूचीच ही मुलं आहेत आणि खऱ्या अर्थानं अधिकार त्यांचाच आहे. त्यामुळे ते मागतायत तेवढं राज्य त्यांना देऊन टाकूया. दुर्योधनानं गुर्मीमध्ये घमेंडमध्ये काय बोलला होता माहिती आहे ना? सुईच्या आग्रावर जेवढं मावेल तेवढं सुद्धा तुम्हाला राज्य देणार नाही. वास्तविक राज्य कुणाच्या मालकीचं होतं? पंडुपुत्रांच्या मालकीचं होतं, पांडवांच्या मालकीचं राज्य होतं. यांनी बळजबरीनं हिसकावून घेतलं होतं. ही वडिलांची जबाबदारी असते. इथे आम्ही संत संघामध्ये वडिलकीच्या नात्यानं बोलून जे तुम्हाला हळूहळू रेशमी चिमटे काढतो ते यासाठीच काढतो. अंध धृतराष्ट्रासारखं गुरुनी जगायचं नसतं. भले तुम्हाला थोडंफार वाईट वाटलं तरी चालेल, पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्याची कास सोडताच कामा नये. हे सत्य हेच अजरामर आहे. म्हणून मागच्या संत संघामध्ये आपल्याला सांगताना आम्ही सांगितलं, ताईने विषय काढला त्यामुळे पुढे मी सांगितलं त्याच्यावर की आपण कुठलेही पदाधिकारी जरी असलो तरीसुद्धा पदाधिकाऱ्यांनी लक्षात घ्यायचं पूर्वजन्मीच्या सुकृतामुळे ही अधिक जबाबदारी मिळाली. त्यामुळे आपण गुरुकार्य करत असताना आम्ही आमच्यामध्ये आतमध्ये काय बदल केला याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. मी धृतराष्ट्राला आंधळा यासाठीच म्हटलंय की तो मोहानं आंधळा झालेला आहे. त्याला आपलं मुलं 100 आहेत आणि हे तर 5 आहेत. कधी पण लक्षात घ्या, शत्रूला किंवा शत्रू म्हणण्यापेक्षा समोरच्याला तुच्छ मानू नका. आपण ज्यावेळी दुसऱ्याला तुच्छ मानतो त्याला कवडीची पण किंमत देत नाही, ते नक्की समजायचं की आपला पराजय ठरलेला आहे. आणि आपल्याला समोरची व्यक्ती असे एखादे काडी समान का वाटते? कारण आपण सगळ्या बाजूनं आंधळे झालेले आहोत. आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत ती काम करायचे सोडून दिलेले आहेत. नेहमी जगामध्ये शेरा 1.25 ठरलेला आहे. जे मला येतं
त्याची मला जर घमेंड झाली तर माझा गर्व हरण करण्यासाठी दुसऱ्याची नियुक्ती आहे. आणि ह्याचं वारंवार आपण भान का ठेवायचं? देवानं सुद्धा गर्व झाला, तिथे आपलं काय? आपण कोण लागून गेलो? ब्रह्मदेवाला स्वतःला गर्व झाला होता आणि ब्रह्मदेवानं ठरवलं की आजपासून मी प्रजा निर्माणच करणार नाही. हे काय चाललंय? सारखं सारखं मला नवीन नवीन जीवानं जन्म घालावा लागतो, चालणार नाही, बंद म्हणजे बंद. अरे मी सृष्टीचा जन्मदाता आहे, सृष्टीकर्ता मी आहे ब्रह्मदेव, जमणार नाही. म्हणून ब्रह्मदेवाला भगवान शंकराने शाप दिलाय की तुझी पृथ्वी तलावर कोणीही पूजा करणार नाही. ब्रह्मदेवाची कोण पूजा करताना पाहिलं का कधी? दोघांचीच पूजा होते, एक विष्णूची आणि शंकराची. आपण बिघडला तो बिघडला, भगवान विष्णूला पण बिघडवून टाकलं. म्हणून सहवास महत्त्वाचा आहे. आपण कुणाच्या सानिध्यात आहोत हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून संत संघ कधीच चुकवायचा नाही, कारण इथे जो विचार होणार तो भल्याचा होणार. वेळ प्रसंगी कठोर बोललं जाईल, स्पष्ट बोललं जाईल, पण त्याच्या पाठीमागची भावना माझं लेकरू आहे आणि त्याचं कल्याण झालं पाहिजे. त्यामुळे पालनकर्त्याला पण असं वाटायला मी नाही पालन करणार, जमणार नाही, मीच का घ्यायची जबाबदारी, आणि यांना सगळ्यांना हवं नको ते खाणं पिणं मीच कशाला बघायचं, जमणार नाही, बंद. दोघे जण आले शंकराकडे आणि शंकराला सांगितलं. शंकर म्हणाला तुम्ही जर दोघे जण एवढं करणार असाल तर मी बाबा नाही सगळ्यांना वरती घेऊन जाणार. आणि तिघांनी पण काम बंद करून टाकलं. शेवटी परमात्म्याला असं रूप धारण करावं लागलं की धड तो पशु नाही, धड तो पक्षी नाही, धड माणूस नाही, असं एक रूप धारण करावं लागलं. आणि ब्रह्मदेवाच्या समोर परसावामध्ये प्रकट झाले. सावित्री मातेनं पाहिलं की अरे हा कुठला अजब प्राणी आहे, पहिल्यांदाच पाहतोय. म्हणून ती म्हणाला ओ बघा जरा इकडे कोण तो आलाय बघा. म्हणून ब्रह्मदेवानं बघितल्यावर म्हणाला अरे आपण ज्या काही 84 लक्ष योनी निर्माण केल्यात त्याच्यामध्ये ह्यातला कुठलाही प्रकारचा प्राणी मी निर्माण केला ना, आला कसा? मग त्याला हटकल्याबरोबर त्यानं जबडा उघडला. जबडा उघडल्याबरोबर ब्रह्मदेवाला मूर्छाच आली, कारण ब्रह्मदेवानं जे आतमध्ये बघितलं ते फार वेगळं होतं. त्याच्या मुखामध्ये असंख्य ब्रह्मदेव, असंख्य विष्णू, असंख्य शंकर आणि असंख्य ब्रह्मांड होती. ब्रह्मदेवांकडून विष्णूला कळलं की असा असा प्रकार झाला. विष्णू गुपचूप आले बघायला. बघतात तर काय, जो ब्रह्मदेवाला साक्षात्कार झाला तोच साक्षात्कार विष्णूला झाला, तोच साक्षात्कार शिवाला झाला. आणि मग तो प्राण्यानं आपलं खरं स्वरूप प्रकट केलं, ज्योतिर्मय स्वरूप प्रकट केलं. आणि आकाशवाणीनं च्या माध्यमातून त्याने सांगितलं की तुम्हाला तिघांना गर्व झाला होता की मी जन्म घालणारा, मी पालन करणारा आणि मी संहार करणारा, हे काढून टाका. तुम्ही फक्त निमित्त आहात, करणारा मी वेगळाच आहे. मी कधीच श्रेय घेत नाही. मी कुठे आहे, कसा राहतो, माझा रंग काय, माझं रूप काय, माझा आकार काय, हे कसं चालवतो, मी कधीच त्याबद्दल कुठलंही भाष्य करत नाही. त्या हा अहंकार सोडा आणि दिलेलं काम करा. तात्पर्य आपण आपल्यातलं काय केलं पाहिजे, अहंकार सोडला पाहिजे. कारण आपली ही जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत ही ज्यावेळी मोह मायानं अंध होतात त्यावेळी आपली अंध धृतराष्ट्रासारखी परिस्थिती होते. आणि मग उत्सुकता वाटते, सांगा लवकर सांगा. कुरुक्षेत्रावर माझे जे उभे आहेत ते कुठे आहेत आणि माझ्या बंधूचे जे उभे आहेत ते कुठे आहेत. मग त्याचं वर्णन आता संजय करणार आहे, परंतु हे वर्णन आपल्याला ऐकायचं आहे पुढच्या संत संघामध्ये. म्हणून आपण इथे आता रजा घ्यायची. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय.
संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय।